Hello students, let's study the 17th chapter of mathematics, geometrical constructions. म्हणजे या प्रकरणामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फिगर्सचं कन्स्ट्रक्शन करून दाखवायचं आहे. मराठीत आपण त्याला भौमितिक रचना असं म्हणतो. म्हणजे जे भूमितीमध्ये वेगवेगळ्या फिगर्स असतात, लाइन, सेगमेंट, रे, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल अशा फिगर्सचं अगदी एक्झॅक्ट जो तुमचा कंपास बॉक्स असतो त्या कंपास बॉक्स मधलं जे साहित्य आहे त्या साहित्याच्या आधारावर फिगर काढून दाखवणे, फिगरची रचना करून दाखवणे, फिगर्सचं कन्स्ट्रक्शन करून दाखवणे याला आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणतो. मग या वर्षी तुम्हाला परपेंडिक्युलर लाइन्स, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स याचंच कन्स्ट्रक्शन या प्रकरणामध्ये करून दाखवायचं आहे. तर त्याआधी तुमचा जो जॉमेट्री बॉक्स आहे तो जॉमेट्री बॉक्स काढा आणि त्यामधले सर्व साहित्य आपण एकदा टॅली करू. त्याला काय म्हटलं जातं आणि त्याचा कशासाठी उपयोग होतो हेही पाहून घेऊ. सर्वात आधी तुमच्याजवळ अशी एक पट्टी असेल ज्याला तुम्ही स्केल म्हणता, याला रुलर सुद्धा म्हटलं जातं, ज्याच्या एका बाजूला सेंटीमीटरच्या लेंथ असतात आणि दुसऱ्या बाजूला इंचामध्ये तुम्हाला लेंथ दिलेल्या असतात. त्याच्या आधारावर आपल्याला ह्या स्केलच्या आधारावर आपण एखाद्या सेगमेंटची लांबी मोजूही शकतो आणि एखाद्या सेगमेंटची लांबी आपण काढूही, म्हणजे एखादी सेगमेंट सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. ही स्केल ज्याला तुम्ही रुलर म्हणता हे सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. दुसरं इक्विपमेंट आपण घेऊ ते म्हणजे जे तुमच्या पुन्हा ओळखीचे आहेत, हे आहेत कंपास, ज्याला तुम्ही चॉक म्हणता. बरोबर आहे. याला कंपास असं सुद्धा म्हटलं जातं आणि हा कंपास ज्या बॉक्स मध्ये असतो, ठीक आहे, त्या बॉक्सला कंपास बॉक्स म्हटलं जातं. मात्र आपण त्या बॉक्सला म्हणजे त्या डब्याला काय म्हणत असतो, त्या डब्यालाच आपण कंपास म्हणतो. मात्र त्या डब्यामध्ये हे इक्विपमेंट असतं म्हणून त्याला कंपास बॉक्स म्हटलं जातं. आलं लक्षात? आणि हे जे आहेत माझ्या हाती जे इक्विपमेंट आहे त्याला कंपास म्हटलं जातं, ज्याला तुम्ही चॉक म्हणता. ठीक आहे. मग या कंपासचा उपयोग कशासाठी होतो? या कंपासचा उपयोग आपल्याला सर्कल काढण्यासाठी, कारण या कंपासला दोन टीप आहेत, दोन टोक आहेत. एक असतं आयर्न टीप आणि दुसरं असतं पेन्सिल टीप. आता माझ्याजवळचे जे आहे हे प्लास्टिकचं असल्यामुळे इथे प्लास्टिक टीप आणि हे आहे ज्याला आपण चॉक टीप, खडूचा टोक आहे. ठीक आहे. मग तुमच्याजवळ मात्र इथे हे काय असतं, आयर्न टीप म्हणता तुम्ही आणि याला तुम्ही म्हणाल पेन्सिल टीप. पेन्सिल तुम्ही लावलेली असते. याच्या आधारावर आपल्याला सर्कल काढता येतो आणि आर्क सुद्धा काढता येतात. ठीक आहे. म्हणजे एखादा जर पॉइंट असेल, एक विशिष्ट डिस्टन्स घेतलेलं असेल तर तुम्ही याच्या आधारावर असा अगदी पूर्ण सर्कल काढू शकता. बरोबर आहे. किंवा आर्क, असा आर्क आहे. ठीक आहे. असे आर्क्स काढू शकता. ARC, आर्क्स. ठीक आहे. असे आर्क काढता येतात, असं सर्कल सुद्धा याने काढता येतो. अगदी परफेक्ट आपल्याला काढता येतो, ज्याला आपण कंपास म्हणतो. त्यानंतरच आहे हे सुद्धा इक्विपमेंट तुमच्या त्या कंपास बॉक्स मध्ये असेल, ज्याला आपण प्रोट्रॅक्टर म्हणतो. आणि हे जे फिगर आहे म्हणजे हे जे साहित्य आहे, हे जे इक्विपमेंट आहे, हे जर आपण असं पकडलं तर आपल्याला इंग्लिश मधल्या डी सारखं दिसतं. बरोबर.
इंग्लिश मधल्या डी सारखं दिसतं, म्हणून याला डी असं सुद्धा म्हटलं जातं. डी किंवा याला आपण प्रोट्रॅक्टर असं सुद्धा म्हणतो. मराठीमध्ये आपण याला कोनमापक असं म्हणत असतो. याच्या आधारावर आपल्याला अँगलचं मेजरमेंट काढता येते. आणि हे आपण या आधीचे जे प्रकरण आहे ट्रायंगल्स, त्यामध्ये आपण याचा उपयोग केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हे असे दोन ट्रायंगल सुद्धा तुमच्या त्या कंपास बॉक्स मध्ये असते, त्या जॉमेट्री बॉक्स मध्ये असते. ठीक आहे. हे जे दोनही इक्विपमेंट आहेत यांना म्हटलं जातं सेट स्क्वेअर. काय म्हटलं जातं? सेट स्क्वेअर. हे दोन सेट स्क्वेअर आहेत. हा जो सेट स्क्वेअर आहे एक, यामध्ये हा अँगल 90 डिग्रीचा असतो. ठीक आहे. आणि हा 60 आणि हा 30 डिग्रीचा अँगल असतो, म्हणून याला 30, 60, 90 सेट स्क्वेअर असं म्हटलं जातं. आणि हा जो दुसरा सेट स्क्वेअर आहे, यामध्ये हा अँगल 90 चा आहे, हा अँगल 45 चा असतो आणि हा अँगल सुद्धा 45 चा असतो, म्हणून याला 45, 45, 90 सेट स्क्वेअर म्हटलं जातं. हे दोनही जे आहेत हे सेट स्क्वेअर आहेत. ठीक आहे. याचा प्रामुख्याने उपयोग आपल्याला परपेंडिक्युलर काढण्यासाठी, 90 डिग्रीचा अगदी मेजरमेंट परफेक्ट काढण्यासाठी या सेट स्क्वेअरचा आपल्याला उपयोग करता येतो. ठीक आहे. अशा प्रकारे जे महत्त्वाचे जे इक्विपमेंट आहेत ते आपण जॉमेट्री बॉक्स मधले पाहिलेले आहेत. आणि हे सर्व इक्विपमेंटच्या उपयोग करून आपल्याला फिगर कन्स्ट्रक्ट करता येतात. त्यामुळे तुमच्या जवळ जॉमेट्री बॉक्स मध्ये, कंपास बॉक्स मध्ये हे सर्व साहित्य असायला पाहिजे. आता आपण कन्स्ट्रक्शन करायला सुरुवात करू. त्याच्या आधी हा एक भाग पाहू ज्याचं नाव आहे द परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर ज्याला मराठीमध्ये लंब असं म्हटलं जातं. ठीक आहे. काय म्हटलं जातं? लंब असं म्हटलं जातं. परपेंडिक्युलर काय असतं? हा एक अत्यंत सोपा कन्सेप्ट आहे. एक लाईन आहे, समजा ही लाईन आहे, लाईन ए, आणि ही दुसरी लाईन आहे, लाईन बी. ह्या दोनही लाईन ह्या पी पॉइंट मध्ये काय होऊन राहिल्या? इंटरसेक्ट होऊन राहिल्या. बरोबर आहे. लाईन ए आणि लाईन बी ह्या एकमेकांना छेदून राहिल्या, इंटरसेक्ट होऊन राहिल्या पॉइंट पी मध्ये. ठीक आहे. तर हे इंटरसेक्ट झाल्यामुळे इथे जर अँगल, हा जो अँगल आहे हा अँगल जर 90 डिग्रीचा असेल, हाही अँगल 90 चा असेल. आता हे इंटरसेक्ट झाल्यामुळे इथे चार अँगल तयार होतात. 1, 2, 3, 4. बरोबर आहे. चारही अँगलचं जर तुम्ही मेजरमेंट मोजलं तुमच्या डी ने, ज्याला प्रोट्रॅक्टर आपण म्हणतो, तर ह्या अँगलचं माप 90, याही अँगलचं माप 90, याही अँगलचं माप 90, याही अँगलचं माप 90, सर्व अँगलची माप 90 तुम्हाला मिळत असतात. त्यापैकी एका जरी अँगलचं माप तुम्ही 90 म्हणून मोजलं तरीही ह्या दोनही लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे लाईन ए ची परपेंडिक्युलर लाईन बी आणि लाईन बी ची परपेंडिक्युलर लाईन ए असं म्हटलं जातं. हे लिहायचं कसं असतं? लाईन ए किंवा लाईन बी इज परपेंडिक्युलर टू लाईन ए असं सिम्बॉल मध्ये लिहिलं जातं. याला रीड कसं करायचं? याचं रीडिंग कसं करायचं? तर लाईन बी इज परपेंडिक्युलर टू लाईन ए असं याचं रीडिंग आपण करू शकतो. मात्र
लाईन बी ही लाईन ए ला परपेंडिक्युलर आहे, हे कधी मानायचं? ज्या वेळेस इथे इंटरसेक्ट ज्यावेळेस होतं, इंटरसेक्ट पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला 90 डिग्रीचा अँगल तयार व्हायला पाहिजे. व्हेन म्हणजे आपण असं कधी म्हणू शकतो? व्हेन angle of 90 degree is formed at point of intersection. ज्या ठिकाणी दोनही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच्या ठिकाणी जर 90 डिग्रीचा अँगल तयार होत असेल तर आपण असं म्हणू शकतो की लाईन ए किंवा लाईन बी इज परपेंडिक्युलर टू लाईन ए. लाईन बी इज परपेंडिक्युलर टू लाईन ए किंवा लाईन ए इज परपेंडिक्युलर टू लाईन बी असं आपण म्हणू शकतो. आणि लिहित असताना परपेंडिक्युलरचं असं चिन्ह काढायचं, जो कॅपिटल टी जो आहे त्याला इन्व्हर्ट करायचं म्हणजे त्याला उलट करायचं. असं जे चिन्ह आहे याला इज परपेंडिक्युलर टू असं वाचायचं. ठीक आहे, म्हणजे आता परपेंडिक्युलर हा कन्सेप्ट तुम्हाला समजलेला असेल. जिथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो तिथे आपण त्या सेगमेंट किंवा त्या लाईन परपेंडिक्युलर आहेत, लंब आहेत एकमेकांच्या असं आपण म्हणू शकतो. आता आपण पाहू पहिला भाग या प्रकरणामधला की ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर. आता आपल्याला परपेंडिक्युलर काढून दाखवायचे. ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर म्हणजे ड्रॉ करून दाखवा म्हणजे काढून दाखवा. ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर टू अ लाईन ऍट द पॉइंट ऑन द लाईन. म्हणजे एखादी लाईन आहे, त्या लाईन वरती एखादा पॉइंट आहे, तर त्या पॉइंट मधून जाणारा परपेंडिक्युलर काढून दाखवायचा आहे. आणि हा परपेंडिक्युलर आपल्याला तीन पद्धतीने काढता येतो. पहिला युजिंग सेट स्क्वेअर, म्हणजे हे जे सेट स्क्वेअर आहे याचा उपयोग करून दोन पैकी कोणत्याही एका सेट स्क्वेअरचा उपयोग करून आपल्याला परपेंडिक्युलर काढता येतो. दुसरा आहे युजिंग अ प्रोट्रॅक्टर. हा जो प्रोट्रॅक्टर आहे याचा उपयोग करून सुद्धा आपल्याला परपेंडिक्युलर काढता येतो. आणि तिसरा आहे युजिंग कंपास. हा जो कंपास आहे, ठीक आहे, हा जो कंपास आहे या कंपासच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला परपेंडिक्युलर काढता येतो. ह्या तीनही साहित्याचा उपयोग करून आपल्याला परपेंडिक्युलर कसं काढायचा ते जर आपण एक्झाम्पलच्या मदतीने पाहू. पहिला युजिंग अ सेट स्क्वेअर, म्हणजे जे दोन सेट स्क्वेअर आहेत त्यापैकी एक कोणताही सेट स्क्वेअर आपण घेऊ. हा एक सेट स्क्वेअर घेतला, याचा उपयोग करून आपण परपेंडिक्युलर काढून दाखवू. आता क्वेश्चन पहा कसा आहे. क्वेश्चन हा व्यवस्थित पहिल्यांदा वाचून घ्यायचा, एक वाक्य वाचायचं, खूप घाई करायची नाही. ठीक आहे, काय म्हटलंय? ड्रॉ लाईन पी. एक लाईन पी काढू आपण. लाईन पी काढत असताना आपण स्केलच्या सहाय्याने काढतो. यात आपण एक लाईन काढू. हे कन्स्ट्रक्शन जे आता आपण करायला सुरुवात केलेली आहे, हे कन्स्ट्रक्शन करत असताना पेन्सिलचाच उपयोग तुम्हाला करायचा आहे. पेन्सिल ही तुमची अगदी डार्क आणि शार्प उमटायला पाहिजे, अशी ती घासायची नाही. ठीक आहे, एकदाच अशी आता ही लाईन काढली तर पेन्सिलने सुद्धा एकदाच अशी लाईन काढायची. ती डार्क उमटायला पाहिजे आणि शार्प उमटायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे जी पेन्सिल आहे त्याचा जे शार्प त्याला करून घ्यायचं ज्यावेळेस तुम्ही असे कन्स्ट्रक्शन करायला सुरुवात करता. इथे तुम्ही कुठेही पेनाचा उपयोग आता करायचा नाही कन्स्ट्रक्शन मध्ये. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे आपल्याला? ड्रॉ लाईन पी. मग आपण या ठिकाणी एक लाईन पी काढून घेतली. लाईन आहे त्यामुळे दोन्ही बाजूला एरो असतील आणि लाईनचं नाव सुद्धा दिलेलं आहे आपल्याला, लाईन पी. आता
एरो असल्यामुळे हे आपल्याला वाढवता सुद्धा येते. ठीक आहे. जर तुम्हाला असं वाटलं की ही लाईन आपल्याला अधिक मोठी काढायची आहे तर तुम्ही काढू शकता पुन्हा स्केलचा उपयोग करून. आता आपण लाईन पी या ठिकाणी काढली. पुढे म्हटलंय की टेक एनी पॉइंट एन ऑन द लाईन. ही जी लाईन पी आहे या लाईन पी वरती कुठेही एक पॉइंट घ्या. ह्या लाईन वरती घ्यायचा आहे. ही लाईन पी आहे. या लाईन पी वरती आपण काय करू, या ठिकाणी एक पॉइंट घेऊ. ज्या पॉइंटचं नाव देऊ आपण पॉइंट एन. ठीक आहे. त्या पॉइंटला नाव देऊ आपण पॉइंट एन. पुढे पहा काय म्हणते, युजिंग अ सेट स्क्वेअर. आता सेट स्क्वेअर घ्या. युजिंग अ सेट स्क्वेअर ड्रॉ अ लाईन क्यू. सेट स्क्वेअरच्या सहाय्याने लाईन क्यू काढा. मात्र कशी, दॅट लाईन क्यू परपेंडिक्युलर टू लाईन पी. जी ही काढलेली आपण लाईन पी आहे, ह्या लाईन पी ला ती लाईन क्यू काय असली पाहिजे, परपेंडिक्युलर असली पाहिजे ऍट पॉइंट एम. आणि ती सुद्धा ह्या पॉइंट एम मधूनच जायला पाहिजे. मग आता आपण काय करू, एम ह्या पॉइंट मधून जाणारी आणि लाईन पी ला परपेंडिक्युलर असणारी म्हणजे 90 डिग्रीचा अँगल तयार करणारी अशी एक लाईन काढायची आहे, लाईन क्यू. तर मग काय करायचं, हा सेट स्क्वेअर घेऊ. आपल्याला माहिती आहे ह्या सेट स्क्वेअरचे ह्या दोन साइड इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. मग आता आपण काय करू, हा सेट स्क्वेअर बरोबर या ठिकाणी लावू. ठीक आहे. अगदी कॉर्नरला जिथे हा 90 चा अँगल तयार होतो तिथे पॉइंट एम यायला पाहिजे. आणि आता आपण बरोबर मॅच केलेलं आहे या लाईन सोबत. ठीक आहे. आणि हे आता न हलवता या ठिकाणी आपण ही एक लाईन काढू. ठीक आहे. एम या पॉइंट मधून ही लाईन जाते. ही लाईन आपण काढली आणि याला आता आपण एरो देऊ. आपल्याला जर असं वाटलं की आता ही लाईन आपण वाढवली पाहिजे तर पुन्हा आपण ही लाईन वाढवू शकतो खाली. ठीक आहे. आता ही जी लाईन काढली ही लाईन कोणती झाली, लाईन क्यू. ही लाईन क्यू जी लाईन पी ला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. परपेंडिक्युलर आहे आणि पॉइंट एम मधून सुद्धा जाते. म्हणजे हे जे आता परपेंडिक्युलर लाईन आपण काढलेली आहे क्यू, काढत असताना आपण सेट स्क्वेअरचाच उपयोग केला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येतं. दुसरं पाव आपण युजिंग अ प्रोट्रॅक्टर. आता सुद्धा इथे सुद्धा आपल्याला असंच परपेंडिक्युलर काढून दाखवायचं आहे, मात्र त्यामध्ये आपल्याला प्रोट्रॅक्टरचा उपयोग करायचा आहे. म्हणजे आपल्याला हा जो आपला कंपास आहे डी आहे, आपला सॉरी कंपास नाही म्हणू आपण याला डी म्हणू किंवा प्रोट्रॅक्टर म्हणू, याचा उपयोग करून आपल्याला परपेंडिक्युलर काढून दाखवायचा आहे. मग या एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे तुम्हाला, ड्रॉ अ लाईन एक्स वाय. एक लाईन एक्स वाय काढा म्हणते. तर लाईन काढत असताना आपण स्केलचा उपयोग करू शकतो. ड्रॉ अ लाईन एक्स वाय. एक लाईन काढू आपण एक्स वाय. आपल्याला वाढवायची गरज पडली तर आपण स्केलच्या सहाय्याने पुढे वाढवून घ्यायची. ड्रॉ लाईन एक्स वाय. एक्स वाय म्हटलेलं आहे म्हणून आपण या टोकाला एक्स म्हणू, या दुसऱ्या टोकाला वाय असं नाव देऊ. ठीक आहे. एक्स वाय ही आपण लाईन काढली. टेक एनी पॉइंट बी ऑन द लाईन. ह्या लाईन एक्स वाय वरती एनी पॉइंट बी आहे, कुठेतरी पॉइंट बी आहे पण या ठिकाणी घेतला. ठीक आहे. पुढे म्हटलंय युजिंग अ प्रोट्रॅक्टर. आता कुठे प्रोट्रॅक्टरचा उपयोग करा म्हणजे डी चा उपयोग करा. ड्रॉ अ लाईन डब्ल्यू झेड परपेंडिक्युलर टू लाईन एक्स वाय. आणि ह्या एक्स वाय ला परपेंडिक्युलर असणारी एक लाईन काढा ऍट पॉइंट बी. आणि पॉइंट बी मधून ती लाईन चालली पाहिजे. तर आपण प्रोट्रॅक्टरचा उपयोग करू. आता इथे आपण सेट स्क्वेअरचा उपयोग करणार नाही. मग आता
हा जो प्रोट्रॅक्टर आहे त्याचा हा सेंटर आहे, हा जो सेंटर आहे हा बरोबर तुम्ही बी पॉइंट वरती ठेवा आणि जी रेफरन्स लाईन असेल तुमच्या याची रेफरन्स लाईन ही आत येते, ठीक आहे, तुमच्या प्रोट्रॅक्टर मध्ये ही रेफरन्स लाईन बरोबर मॅच करायला यावं आणि हा पॉइंट या ठिकाणी पॉइंट डी आहे, ठीक आहे, बरोबर मॅच केलाय आणि आता 90 डिग्रीचा आपल्याला डॉट आपल्याला या ठिकाणी दिसतं 90 डिग्री, इथे आता आपण बरोबर पॉइंट देऊ, ठीक आहे, हा पॉइंट या ठिकाणी बरोबर 90 वरती आपण दिला, त्यानंतर हा पॉइंट आणि बी स्केलच्या सहाय्याने जोडून घेऊ, हा पॉइंट बी स्केलच्या सहाय्याने आपण जोडून, ही जी लाईन आपल्याला मिळाली या लाईनला नाव देऊ आता आपण WZ, हा W पॉइंट आणि Z पॉइंट तुमच्या सोयीने देऊ शकता ना, WZ हा परपेंडिक्युलर असेल या लाईन XY सोबत थ्रू द पॉइंट B, म्हणजे या लाईन XY ला आपण WZ परपेंडिक्युलर काढला, इथे आपण प्रोट्रॅक्टरचा उपयोग केला. तिसरा आहे युजिंग अ कंपास, म्हणजे ज्याला तुम्ही चॉक म्हणता, याचा उपयोग करून आपण आता काय करणार आहोत, परपेंडिक्युलर काढणार आहोत. मग हे एक्झाम्पल सुरू होत असताना काय म्हटलंय, ड्रॉ अ लाईन PQ, एक लाईन PQ काढा. मग लाईन काढत असताना पुन्हा आपण स्केलचाच उपयोग करू, एक लाईन काढली, लाईन वाढवायची गरज असली तर आपण वाढवू शकतो. PQ हे नाव देऊ, P हा पॉइंट आहे, Q या हा पॉइंट आहे, ठीक आहे, लाईन PQ. युजिंग अ कंपास, आता आपल्याला कंपासचा उपयोग करायचा आहे. युजिंग अ कंपास ड्रॉ लाईन RS, एक लाईन RS काढा परपेंडिक्युलर टू लाईन PQ, ह्या लाईन PQ ला ती काय असली पाहिजे, लाईन RS परपेंडिक्युलर असायला पाहिजे आणि हे काढत असताना कंपासचा उपयोग करायचा आहे ऍट पॉइंट T मध्ये, म्हणजे एक कुठेतरी आपल्याला पॉइंट T घ्यावा लागेल. या ठिकाणी आपण काय घेऊ, हा पॉइंट T, ठीक आहे, कुठे घेऊ शकतो आपण हा पॉइंट T, या लाईनवरती. मग हा पॉइंट T घेतला, आता आपण कन्स्ट्रक्शन करू, परपेंडिक्युलर काढू आणि तेही काढू आपण आता आपल्या कंपासच्या सहाय्याने. मग काय करायचं, ह्या पॉइंट T पासून इक्वल डिस्टन्स वरती आर्क काढा दोन्ही बाजूला, लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला. आपण काय करू, हा आयर्न टिप जो आहे हा या पॉइंट T वरती ठेवू आणि एक विशिष्ट अंतर आपल्या आयर्न टिप आणि पेन्सिल टिप मध्ये घेऊन घेऊ कंपासच्या. मग आता मी या ठिकाणी असं विशिष्ट अंतर घेतलं, एक आर्क काढतो या ठिकाणी, हे अंतर आता डिस्टर्ब होऊ देणार नाही, एक आर्क काढतो या ठिकाणी, ठीक आहे, अशा दोन्ही बाजूला आर्क काढले, म्हणजे या पॉइंट T पासून इथपर्यंतचं अंतर आणि पॉइंट T पासून इथपर्यंतचं अंतर सारखं झालं, ठीक आहे, दोन्ही आर्क काढले. आता हे अंतर आपल्याला डिस्टर्ब करता येईल, काही फरक पडणार नाही. आता हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर्क आणि लाईनचा, याला आपल्याला सेगमेंट म्हणायचं आहे. आणि आता काय करू आपण, आपल्या कंपास मध्ये हे जेवढं अंतर आहे या आर्क पासून या आर्क पर्यंतचं जेवढं अंतर आहे, ठीक आहे, याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्या कंपास मध्ये घेऊन घेतलं, अर्ध अंतर एवढं झालं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन घेऊ आणि आयर्न टिप ठेवू आपण या पहिल्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वरती आर्क आणि लाईनच्या, आणि या ठिकाणी आता आपण एक आर्क काढू, काढला पहिला, हे अंतर आता डिस्टर्ब होऊ द्यायचं नाही. त्यानंतर आयर्न टिप आता आपण या पॉइंट वरती ठेवू कंपासचं आणि हा आर्क दुसरा काढू. दोन्ही आर्क ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आणि हा T पॉइंट,
यामधून जाणारी एक लाईन काढा, यामधून जाणारी एक लाईन आपण काढू. ही जी लाईन असेल, ही जी लाईन असेल, ही लाईन या पॉइंट टी ला परपेंडिक्युलर असेल. आपला ही जी लाईन असेल, ही लाईन या लाईनला, लाईन PQ ला परपेंडिक्युलर असेल, जी पॉइंट टी मधून जाते. आणि या लाईनला नाव द्यायचं आहे आपल्याला, लाईनला नाव द्यायचं आहे RS. आपल्याला म्हटलेलं होतं की युजिंग अ कंपास ड्रॉ लाईन RS. ही लाईन RS काढा which is perpendicular to line PQ at point T. तर या पद्धतीने आपण आता कंपासचा उपयोग करून परपेंडिक्युलर काढला. या ठिकाणी प्रोट्रॅक्टरचा D चा उपयोग करून परपेंडिक्युलर काढला. या ठिकाणी सेट स्क्वेअरचा उपयोग करून परपेंडिक्युलर काढला. या पद्धतीने आपण तीनही ठिकाणी परपेंडिक्युलर काढले. तुम्ही व्हिडिओ हा मागे घेऊन पुन्हा एक एक भाग व्यवस्थित समजून एक एक एक्झाम्पल सोडवू शकता. सुरुवातीला आपल्या बोर्डवरचा संपूर्ण भाग आणि संपूर्ण कन्स्ट्रक्शन करायचं. कन्स्ट्रक्शन करत असताना पेन्सिलचा वापर करायचा. क्वेश्चन लिहत असताना मात्र तुम्ही पेनाचा वापर करू शकता किंवा तिथे पेनच वापरायचा. मात्र हे जे कन्स्ट्रक्शन केलेले आहे इथे पेन्सिलचाच वापर करायचा. आणि हे सगळं लिहिणं झालं बोर्डवरचं की नंतर प्रॅक्टिस सेट 39 सोडवायचं. ठीक.